काय नाटक करता, काही फायदा आहे नाही. सोंग करुनी तू वैराग्याचे, का हाल करी तो या जीवाचे नाही. म्हणून मित्रो गंभीर बना, काहीतरी ज्ञानी व्हा, फसवू नका. आपलं हृदय चांगलं करा, दयाभाव ठेवा, सद्भाव ठेवा, धर्म न्याय नीतीनं वागा. धर्माने वागणारा मनुष्य अधर्माच्या मार्गाने जात नाही. धर्माने ज्यावेळेस मनुष्य वागतो त्यावेळेस त्याला भांडण करायचं काम नाही, संघर्ष करायचं काम नाही, कोर्टात जायचं काम नाही. कोर्टात जाणारे माणसं अधर्मी लोक असतात, लक्षात घ्या बाबा. म्हणून आमच्या राष्ट्रसंतांनी सांगितलं की न्याय धरुनी अंतरी, पाऊल टाकावी भूमीवरी. प्रत्येक पाऊल टाकताना माणसांनी आपला न्याय अंतरात पकडला पाहिजे, न्याय बाहेर नाही. न्याय बाहेर नाही. न्याय सर्वाचा होणार आहे, ब्रह्मदेवाला चुकणार नाही. तुमचा जो न्याय आहे, तुमचे कर्म, तुमची समज आहे ती तुम्हाला फळ देते. म्हणून नंतर संताचा आदर, दुष्टांचा अव्हेर आणि भक्तीचा पाझर जीव व्हावे. गुरुभक्तांच्या अंतकरणामध्ये संत सज्जनांविषयी आदर असला पाहिजे. आपले आईवडील सुद्धा संत सज्जन आहे. तुमची जो कीव करतो, तुमचा जो सांभाळ करतो, तुमच्यासाठी कष्ट वेचतो, तुमच्यासाठी घाम गाळतो, तुमच्यासाठी दुःख डोक्यावर घेते, ते सज्जन लोक आहे. आईवडील सज्जन आहे माझ्यासाठी. कशाला स्वर्गातला देव पाहता? ज्यांनी लहानपणापासून काम केलं, ज्या लहानपणापासून आपल्या उपसंगी घेतलं, सगळ्या प्रकारचा सांभाळ केला, त्यांना सोडून देताना बाहेरचा देव पाहता. कोण्या देवाने सांगितलं, कोणी मला एखादं शास्त्र दाखवा बरं, बाहेरचा देव शोधा, आई पापाला वारं सोडून द्या म्हणून. मग आता सांगितलं आमच्या रमाकांनी. शिकलेले लोक आपण. त्या वृद्धाश्रमामध्ये निंदन करणाऱ्या बाईची सासू आहे का? नाही. तिले सासूला एक भाकर चारता येते, तुम्ही 10,000 पगार असून एक भाकर नाही चारणं होत. हे शिक्षण होय का? लाजीरवाणी गोष्ट आहे राजो, तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या गोष्टी. आता अत्याचार होत आहे, भ्रष्टाचार होत आहे, बलात्कार होत आहे. निंदन करणारी बाई आहे, दौरा हाकलणारा माणूस आहे त्याच्यात. नाही शिकले, सिमेंट आहे खाते, कोळसा आहे खाते, लेखायला अन्न भेटत नाही, कोळसेनं सिमेंट आणि माती कमी वाढली, सगळं खाचंच काम करते. म्हणून असं शिक्षण घेऊ नका. सज्जनाशी आदर राखा, दुष्ट विचारांचा अव्हेर करा आणि भक्तीचा पाझर जीव भावे. जीवाभावानी आपल्यानंतर भक्तीचा पाझर ठेवा, दया आली पाहिजे. मगाच एका ठिकाणी मला एक प्रसाद दिला. आता विषय आलो सांगतो, सांगायच्या गोष्टी राहत नाही काही. त्यांची भावना मी नेहमी पाहतो, भावना माझ्याकडे तर ती काय झालं, प्रसाद दिला तर मला माहीत आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे, तेवढा खाल्ला नाही पाहिजे, पण खाल्ला. काहून खाल्ला? मी माझ्या देहाकडे नाही पाहतो. ज्यावेळेस तुमच्यामध्ये श्रद्धा राहते, भाव राहते, त्यावेळेस मी आमच्या रमाकांत म्हणते, बाबाजी जास्त बोलू नका जी तिथं, तुम्ही थोडंसं उशीर जाते तर कामीच लावते, आवतच जुते म्हणजे गेल्याबरोबर लोक बोलायलाच लागते. अरे म्हणलं 10-20 हजाराचा खर्च करते, आपण 4 शब्द त्याच्या संग बोलू नाही तर काय फायदा? पण तब्येत नाही जी बाबाजी तुमची, हो तब्येत बरोबर नाही, पण मी स्वीकारलं ना, ते बोलासं लागेल ना. फक्त देहावरच प्रेम करायचो का आपण? इतकी मोठी श्रद्धा तुम्हाला लोकांचे, 2 शब्द नाही बोलतो काय वाटतं तुम्हाला? आमची मंडळी आम्ही जातो चुपचाप बसतो, काकू कशी तब्येत आहे, भाऊ कशी तब्येत, बोलायला काही पैसे लागते? एक शब्द बोलत नाही, चुपचाप बसतेच मेंढरासारखे. काय राजो, आई बाबाजी काकाजी बोलायला जमत नाही. म्हणून हा खेळ काही करू नका. आपल्यानंतर धर्म ठेवा, नीती ठेवा. व्यवहार नीती आहे, समाजनीती आहे, धर्मनीती आहे, लोकनीती आहे, राजनीती आहे. नीतीचे अनेक प्रकार आहे, त्या नीतीने जीवन जगा. भक्ती आणि देवधर्म आहे कशासाठी? आपलं जीवन सुधारण्यासाठी. जीवन सुधारणे को कहा करते नाही भाल आहे. मग तुकड्या दास म्हणे तोची गुरुभक्त, जन्मेचे अनंत पुण्य त्यांच्या. या गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये आहे, तो वय गुरुभक्त, तो वय शिवभक्त, तो वय रामभक्त. लक्षात घ्या, त्या तुमच्या भक्तीच्या मार्गामध्ये पैशाची उधळण करू नका. जगा आणि जगू द्या, हे शिका आणि शिकवा. प्रत्येकाने एकमेकाचे दोष पोटात घाला. उच्च नीचीची भावना ठेवू नका. जात पंथ धर्म संप्रदाय विसरून जा. आई बहिणीवर प्रेम करा. तुमची मुलगी दुसऱ्याची मुलगी फरक नका जाणू देऊ. आपली जशी मुलीची आपण रक्षण करतो, दुसऱ्या बाईची रक्षण केलं. शेजार धर्म होता अगोदर. एक तरुण पोरगी घरात राहे आणि सांगत जाय, बाई काकू पोरगी राहते मा, तुम्हाला मला आठवते, माई पोरगी राहते घरी, काकू पाहजो काय काय बिंदोक जा. आता आहे का जी तसं? हां नाही नाही नाही,
घेऊन जा, आम्हाला तेच धंदे आहे का? अरे कोणते धंदे करतो म्हणता मग ते नाही तर नाही. म्हणून मित्र विचार करा आणि यथायोग्य संतांचा विचार समजून सांगा, लोकांना समजून घ्या. ज्ञानाच्या मार्गामध्ये आपप्रभाव जाणू नका, पैशाला महत्त्व देऊ नका, एकमेकाचा सांभाळ करा, दोष पोटात घाला. नुसताच पैसा महत्त्वाचा ठेवू नका. पैसा आवश्यक आहे, परंतु श्रमाने जीवननिर्वाहासाठी श्रमाने पैसा मिळवावा आणि जीवाच्या कल्याणासाठी ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. ज्ञानाने जीवाचं कल्याण होते आणि श्रमाच्या पैशानेच माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होते. नीतिमूल्य बाजूला ठेवून बिना श्रमाचा पैसा घेऊन तुम्ही जीवन जगतो म्हणाल तर नाना प्रकारची उपद्रव तयार होते. राजो, अटॅक कोणाला येत आहे, लकवा कोणाला मारत आहे, पाहणं तपासून तर पहा नाही. म्हणून मित्रो, असा जीवन जगा, जीवन असं जगा की आपल्या जीवनात सुख समाधान प्राप्त झालं. म्हणून तोची खरा गुरु भक्त, तोची खरा गुरु भक्त, तोची खरा गुरु भक्त, भक्त तोची खरा गुरु भक्त, तोची खरा गुरु भक्त, तोची खरा गुरु भक्त. सदा राहे जो विरक्त, सदा राहे जो विरक्त, सदा राहे जो विरक्त, सदा रहे जो विरक्त, विरक्त सदा रहे जो विरक्त, रहे जो विरक्त, सदा रहे जो विरक्त, सदा भक्त कशाला मग तोची खरा गुरु भक्त, सदा राहे जो विरक्त. कारण जिथपर्यंत माणसाची भावना विरक्त होत नाही, विरक्तीच्या संगे वासना जाळून गुरुवाक्य ज्ञान पूर्ण लाभे. भागवताचं ज्ञान, ग्रामगीतेचं ज्ञान, कोणत्याही महाराजांचं कोणत्याही धर्माचं ज्ञान तेव्हाच होते ज्ञान घेणारा ऐकणारा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत विरक्तता येत नाही. आसक्त असणाऱ्या माणसाच्या जीवनात कितीही पाठपाठांतर करा, किती अभ्यास करा, किती संतांच्या संगतीमध्ये राहा, ज्ञानाची उपज होत नाही. मला विक्षेप आवरण जेथे ज्ञान बीज तेथे उगवेना. आपल्या हृदयामध्ये मनाची मलिनता, बुद्धीची चंचलता आणि अंतःकरणाची आवरणता असेल तर त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची उपज होत नाही. म्हणून गुरुभक्त, गुरुभक्ताचा अर्थ गुरुचाच भक्त नव्हे, रामभक्त, शिवभक्त, गणपतीचे भक्त, शारदादेवीचे भक्त, ज्याचे कोणी भक्त असाल त्या भक्तांनी भक्तीच्या माध्यमांनी संत सज्जनाच्या शेजारी राहून सद्ग्रंथांचा वाचनाचा अर्थ करून जीवन जगत असताना आपल्या अंतःकरणामध्ये विरक्त भाव तयार केला पाहिजे. तुम्ही म्हणाल विरक्त झालं तर आमच्या 2 पोरीचे लग्न होईल कधी? जरूर होते, नक्कीच होते, मला माहीत आहे. विरक्तीनेच माणसं कोणाला मदत करत असतात. आसक्त लोकांना, मोही लोकांना, चलाक लोकांना मदत नाही करत, हे लक्षात घ्या. असेल तर नाही म्हणाल, सरळ मनाचे व्हा. मदतीला काही कमी माझा अनुभव आहे.
आणि संतांची उभी आहे. कोणती आहे? करणी करता विवेक पूर्ण, नरची होई नारायण, प्रारब्ध आणि परिस्थिती जाण, वाट देई मग तयासी. जेव्हा तुम्ही सरळ मनाने वागता, शुद्ध भाव अंतःकरणामध्ये ठेवता, कोणाचंही शोषण न करता, मदतीची भावना ठेवता, अंतःकरणामध्ये जिव्हाळा ठेवता, आत्मीयता ठेवता, ओलावा ठेवता, तेव्हा तुम्हाला मदतीला काहीच कमी नाही, भक्कम आहे. माझा अनुभव आहे. पण आपणच समजा हा हात तुलेन तो हात मले, हात इकडून आठवून राहत तिकडून द्यावं म्हणता, कसं जमल? शक्य नाही. म्हणून हृदय मोकळं करा. या हृदयामध्ये आपपरभाव ठेवू नका. इथं सद्भाव जागा ठेवा. धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये, पंथामध्ये काही दुच्छित मानू नका. मतांतर करू नका. एकमेकाला समजून घ्या. ऊनपुट मनात घाला. अरे हा भक्तीचा मार्ग आहे राजो. देवधर्माची उपासना तपास करणं भक्तीचे साधन आहे. ते वाईट नाही, पण साधन आहे. ते साधन कामी लावावं लागेल. नाही तर साधन आणलं, तबला पेटी माईक आणला आणि कोणीच नाही स्टेजवर आले तर भजन होईल का? नाही नाही नाही. संतांनी दिलेली भक्तीची पूजा आहे. पूजा करू नका असं कोण सांगितलं? व्रतवैकल्य करा, उपास करा, तपास करा, काय करा तुमच्या मतात, तुमच्या ज्या कुळाचारामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जे काही पद्धत आहे ती पद्धत स्वीकारा. एकमेकांच्या विरोधात जाऊ नका, 36च्या आकड्याने राहू नका. परंतु हे साधन आहे. या साधनांनी मनमिळावपणा, सहकार्याची भावना, प्रेमाची भावना, सद्भावना जागी ठेवा. सहनशीलता वाढवा, क्षमा वाढवा. असा चांगला उत्तम सदुपयोग कर जीवनाचा करा. आणि जीवनाचा सदुपयोग करण्यासाठी जीवन सुधारण्याची प्रक्रिया साधू संतांनी सद्ग्रंथामध्ये आणि संतांच्या कथनामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ठेवलेली आहे. समाजासमोर आजही ठेवत आहे, समोरही ठेवणार आहे. म्हणून जगा आणि जगू द्या. एकमेकाच्या हिताची जोपासना करा. ऐत खाऊ बनवू नका. आपल्या श्रमाने जीवननिर्वाह करा. संतांच्या शेजारा बसून संतांपासून ज्ञानाने आपल्या जीवाचं कल्याण करा. हा सगळ्या गुरुभक्तांना, रामभक्तांना, शिवभक्तांना, आई बहिणींना, भाऊ भावंडांना, माझ्या पापडच्या सगळ्या बांधवांना नम्र विनंती आहे. आणि इथेच आपण जय जय पांडुरंग, 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 पांडुरंग हरी, पांडुरंग जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी,
Oh,